बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 18. निर्माण झालेलं मायेच्या आतड्याचं या घरचं नातंही कापत असलेल्या हातानं तोडून टाकावं लागलं. पडेल ती हलकी कामं केली. पोटाची आग विझवत या रस्त्यावर आलो. सदा कसलं भोगरे तुझ्या वाट्याला हे. नानाची काय कानगी. देवळात सोडून गेल्यापासून काही पत्ता नाही. पण एक राहून राहून वाटतं. काय? आईच्या डोक्यावर परिणाम असा अचानक व्हायला नानाच कारण असावा. ते कसा? आई देवळात गेली तेव्हा नानाच दिसला असावा तिला. नाहीतर देवळात गेल्यावर आलो त्या रात्रीची आणि नानाची आठवण तरी तिला आली असावी. नाहीतर तिला एवढा धक्का बसला नसता. कदाचित तसंच असावं. वस्ती सोडल्यापासून कसला आगीचा खेळ हा. वस्तीत असतो तर निदान आपल्या माणसात तरी राहिलो असतो. पण ती माणसं तरी कुठं आहेत त्या वस्तीत? काय झालं? तू आला होतास त्या रात्री जे शिजलं ते तू ऐकायला हवं होतंस. त्याच दिवशी माळावरची वस्ती उठवायचा कट शिजला होता. पण त्यांचा काय संबंध माळाशी? त्यो माल त्या साखर कारखान्याच्या मालकांचा होता. सरकारनं तो तुम्हाला दिला. त्यांचं म्हणणं तुमच्यामुळं तो माळ हातचा गेला म्हणून तो डिवचला गेला होता. वस्तीवर डाव टाकीत होता. त्यानं पेटलेलं वस्तीखालचं सुरुंग आम्हाला कळत नव्हतं. तशी माणसंही त्यानं हेरली होती. कोणती? आमचा खान मालक, दुसरा सरकारी माणूस फौजदार आणि तिसरा कोण? चंदू मोकाशी. त्याला लालूच दाखवली. आशेनं भुलला त्यो. अनेक वस्तीवर सापासारखा उलटू लागला. माणसात त्याच्या हातानं विष पेरलं. असं होतं तर चंदू मोकाशाला माळाच्या भागीदारीची स्वप्न पडली. त्या नकरेल पुरीला हाती धरून साहेबाला वश केला त्यानं. त्याला वाटलं पुरीच्या तलावर साहेबाला झकास नाचवतो या. पण त्याला कळत नव्हतं की साहेबच त्याला सलमाच्या इशाऱ्यावरच नाचवत होता. मला हे थोडं कळलं होतं. तुकाबाला याबाबतीत सावध करायचं होतं. पण सगळ्यांच्या दुर्दैवानं आम्हाला उभ्या पावलावर वस्ती सोडावी लागली होती. आणि वस्तीवरची माणसं भेटतात का तरी कधी? कसली वस्ती? त्या वस्तीत त्यावेळी काय उरलं होतं? सारीच एकमेकांबद्दल धुमसत होती, जळत होती. मोकाशानं माणसांना सांगितलं जोशाच्या नानानं कासारणीवर बलात्कार केला. तेव्हा आधीच चिडलेली माणसं पेटून उठली. नानाचं दुकान लुटलं. फौजदारनं सारी वस्ती तुरुंगात डांबली. वस्तीला 12 वाटा फुटल्या. आणि नंतर काय झालं कळलं नाही. तशा चिखलात खाणीवर राहण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून मग आम्ही ट्रकावर राहिलो. वस्तीची कथा ऐकल्यावर फारच वाईट वाटलं. या जगात जिथं जावं असं ठिकाणच उरलं नाही असं वाटलं. अवघं चराचर परक परक जाणवू लागलं. दामू म्हणाला, राहतोस ट्रकावर? इथं डांबरी खडीत जळत राहण्याच्या पेक्षा ते काय वाईट. चव मुलूक तरी बघायला मिळेल. पण कोण ठेवतो ट्रकावर? मी आमच्या मालकाला विचारतो. फार चांगला आहे मालक. इतकं ट्रक आहेत पण माजुरी नाही झाला. मांद्याळ माणूस आहे कामावर. किन्नरची जागा कमी असेल तर आता गेल्यावर विचारतो. परत येताना सांगेन काय ते. दामून माझं सुखदुःख समजावून घेतलं. त्याचंही डोळं पाणावलं. हळहळला. मी मार्गी लागावा ही त्याची तळमळ शब्दात अनुभवाला येत होती. जाताना त्यानं 5ची नोट हातात कोंबली. बळेच आणि म्हणाला, कापडं बिपडं धुवून चोख राहा. बुधवारी ठेवल्यासारखा आहे मी इथं.
दामूनं ट्रक चालू केला. एकदा माझ्याकडे पाहून घेतलं. डोळाभर हात वर केला. ट्रकानं वेग घेतला तरी तो तसाच होता. बुधवारी मी लवकर उठलो आणि शुक्राची चांदणी उगवली. रात्रभर कशी झोप लागली नाही. आठवणींचे मोहोळ फुटले होते. आकाश चांदण्याने फुललं होतं. वळकट बांधताना जुनं दप्तर वैजूच्या हातची सरस्वती बांधली. फाटके कपडे पण केव्हाच लखपक करून ठेवले होते. काकानं दिल्ली पैरण आज अंगावर घातली होती. हॉर्न वाजला की दामू आल्याचा भास होई. कामावर चित्त लागत नव्हतं. कामावरची माणसं म्हणायची, सदाचं लक्षण आज काही ठीक दिसत नाही. माझ्या मनातलं गुपित कुणाला सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं फक्त वैजूच्या सरस्वतीला. सारे ट्रक नेहाळी. साऱ्या ट्रकांचे हॉर्न दामूच्याच ट्रकाचे वाटत. मन हुरळे, उतावळे होई, पण निराश होऊन तळमळत राही. मनात खूप तरंग उठत, वादळ घोंगावत येत, मनाचा कोंड मारा होई. आकाशातला सूर्य कंटाळून कलला. पायातली सावली धुसफुसली. मनात नाना शंका उभ्या राहिल्या. आल्या नशिबाला दोष लावत बसलो. साऱ्या वेळा हुकल्या. ही वेळ तरी का आपली असावी? दामू गेला तर नसेल की फसवलं आपल्याला? ट्रक ड्रायव्हरांचा कुणी हवाला द्यावा? घोटभर दारू पोटात टाकली की साती स्वर्ग त्यांचेच. कुठल्या तिट्ट्यावर थांबले की इंद्रनगरी तिथे उतरे. कामावरची माणसं ट्रक ड्रायव्हरांची एक एक कथा सांगताना ऐकल्या होत्या. त्यांचं जगच निराळं. दामू त्या जगतातलाच. पण दामू तसा असला तरी माझ्या मनात रंगरूप निराळं होतं. त्याला तडा जाऊ देणं अपराधीपणाचं वाटे. दामू गेल्यापासून आपण किती स्वप्न पाहिली होती. डांबरखडीचा रस्ता हिऱ्या मानकांचा वाटला होता. माझं बालपणाचं हरवलेलं जग दामूच्या संगतीत मला पुन्हा लाभणार होतं. आंब्याच्या बनातलं थुई थुई नाचणाऱ्या मोराचं, रेशमी फुलपाखरांचं, झुकझुक गाडीचं, सिंदबादच्या सफरीतलं, स्वप्नपर्यांच्या देशातलं, रूपनगरच्या राजकन्येचं, वैजूचं. सूर्य मावळला आणि साऱ्या अशा पार मावळून गेल्या, मिटून गेल्या. उकळणाऱ्या डांबरासारखं मन खदखदायला लागलं. बांधलेली वळकडी तशीच उशाला देठ घेऊन थकून पडलो. शिनलेलं शरीर झोपेनं वेढून टाकलं. झोपेतच मोठ्यानं हॉर्न वाजत असला ऐकायला मिळाला. दचकून जागा झालो. हॉर्नचा आवाज होतच होता. मी लगबगीने उठलो. रस्त्यावर एक ट्रक उभा असलेला दिसला. तो दामूचाच होता. वळकिटी घेतली नी ट्रकाकडे गेलो. सुरू असलेला ट्रक दामूनं बंद केला. वरीन उलकांबून त्यानं वळकटी घेतली. मला हात देत म्हणाला, एवढंच सामान? होय, आता एवढंच उरलंय. मी मोठ्या कष्टानं बोललो. मनात म्हणलं, देवाची साथ होती तीही मागं राहिली. कुलदैवत परक्या घरी राहिलं. माझा हात दाबीत दामू म्हणाला, तुझं काम झालं? कसं कसं झालं? मालकाला बोललो. म्हणाला, तुझ्यावर माझा विश्वास आहे. तूही विश्वासातलाच माणूस घे. मग तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. ऐकल्यावर म्हणाला, मग तुझ्याच ट्रकावर घे रुळ असतं वर. पहिला किन्नर दुसऱ्या ट्रकावर टाकलाय, आता तूच या ट्रकवर. देवाची नजर लागल असा जोड जमला आता आपला. त्याच्या या बोलण्यानं माझ्या चेहऱ्यावर सावट पसरलं. मनात विचाराला कुणी सांगायचं? पुढचा विचार आतल्या आत दाबला. असं अशुभ आपल्या मनात तरी काय येऊ द्यायचं? माझ्या चेहऱ्यावरचा बदल बघून दामू म्हणाला, चेहरा पाडलास सदा? नाही. मग? देवाची आठवण झाली. कुठल्या? मागं राहिलेल्या. चल, आपला आता ट्रक हाच देव. मी ट्रकावर लागल्यापासून नशीब उजळलं माझं. छान झालं. छान कसलं? सोन्यासारखं झालं, सोन्यासारखं. त्यानं माझ्या मनात आत्मविश्वास पेरण्यासाठी उजळलेली नजर माझ्यावर टाकली. ट्रक सुरू केला. ट्रक डांबरी रस्त्यावरनं धावू लागला. आकाश चांदण्यानं फुललं होतं. गार वारा मनाला उल्लसित करीत होता.
झाडांच्या छाया चांदण्यात मोहक वाटत होत्या. सारं विश्व चांदण्यानं टवटवीत होऊन नटलं होतं. ट्रक धावत होता. माझं मन आनंदाच्या हिंदोळ्यावर नाचत होतं. दामू सारखा बोलत होता, मला खुलवीत होता. त्याच्या आनंदालाही पारावार उरला नव्हता. खूप खूप काही सांगत होता. ट्रक भरधाव धावत होता. मी ट्रकशी एकरूप व्हायला लागलो. दामूला म्हणालो, तुला खूप खूप गंमत बघायला मिळत असेल नाही मुलकातली? खूप. हजार नमुन्यांची गावं, शेरं, डोंगर, डंगरदऱ्या, तऱ्हेतऱ्हेची माणसं. मग माणसांच्याही गमती. आणि तुला एक गंमतही दाखवणार आहे. कुणाची? माझीच. कसली? कसली ते बघितल्यावरच समजेल. लपून आणि तुझ्यापासनं. ती गंमत केली तेव्हा पहिली तुझी आठवण झाली. तुझा ठाव ठिकाणा कळता तर तुझ्या साक्षीनंच करणार होतो. जीव तुझ्यासाठी लई तळमळला. ट्रकावरचा माल उतरत भरत असे 4-5 दिवस मोडले. दामूच्या संगतीत फार चांगले दिवस गेले. सगळ्यांचा विसर पडला. दामूनं नाना पदार्थ खाऊ घातले. मला वाटलं जीवाची मुंबई म्हणतात ती हीच असावी. माझा जीव रमला, मन फुललं, आयुष्याला अर्थ येऊ लागला. केवढी उमेद धमन्या धमन्यात शिरली. आठवडा कसा गेला ते कळलंच नाही. एवढ्या काळात दामूनं सारं जग माझ्यापुढं उभं केलं. पण वारंवार विचारूनही त्यानं आपली ती गंमत मात्र सांगितली नाही. त्या दिवशी दामूनं इंग्रजी दारू पाजली. पिसासारखी मनं तरंगली. सारी सुख पायदळी आहेत असा भास झाला. गळ्यात गळा घालून दामू माझ्यासाठी रडला. पण आपलं गुपित मात्र त्यानं याही वेळी फोडलं नाही. मला त्याच्या या गुपिताची फार ओढ लागली. कुतूहल शिगेला पोचलं. ज्यानं दामू नशीबवान ठरला ते रहस्य तरी कोणतं होतं? दामूला आनंदानं छेडलं. पण तो म्हणाला, तुला एकदम चकित करायचंय. त्यातला आनंद सांगून मिळणार नाही. दामूचा आनंद तो माझा, माझा आनंद तो दामूचा होता. कामं धामं संपली आणि एक दिवस दामूनं ट्रक एका मोठ्या कापड दुकानासमोर उभा केला. तो खाली उतरला. मलाही उतरायला सांगितलं. उतरलो. म्हणाला, चल त्या दुकानात जाऊ. गुमान त्याच्या मागनं गेलो. आज त्याच्या चेहऱ्यावर नवाच आनंद फुलला होता. दुकानात गेल्यावर म्हणाला, तुझ्या आवडीचं एक पातळ काढ. तुला आवडलं तेच घ्यायचं. भारीतलं भारी. मी थोडा बावचळलो. कुणाला म्हणून विचारणार होतो. पण ड्रायव्हरांची लपडी ऐकिवात असल्यानं मी मिश्किलपणे हसत पातळ पारखली. माझ्याही मनात एक पातळ कायमचं बसलं होतं. सुंदर, रेशमी, गुलाबी, स्वप्नासारखं. मी तसं शोधण्याचा प्रयत्न केला. सारा ढीग उलता पालथा केला. मनात तळणाऱ्या पातळांची एकही जुळेना. मी नाराजी व्यक्त केली तेव्हा दुकानदारानं ठेवणीतला कप्पा खोलला. माझ्या मनातलं पातळ निघालं. आनंद झाला. माझ्या मनातल्या व्यक्तीला मी मनानंच नेसवून पाहिलं. किती सुरेख, किती देखणं, दृष्ट लागावी असं स्वप्न. माझ्या आवडीनं दामू खुश झाला. ट्रक सुटला. आजचा वेग निराळाच होता. जणू पऱ्यांच्या पंखानंच आम्ही जात होतो. ट्रक ओळखीच्या मुलखात शिरला. एका तिठ्यावर उभा राहिला. दोघंही खाली उतरलो. दामू भरलेली पिशवी घेत म्हणाला, ये माझ्या मागनं. कुठं? घराकडं. कुणाच्या? माझ्या. दामू कसं फसवलं या आविर्भावात केवढ्यांदा हसला. मी म्हटलं, तुझं घर म्हणजे? माझंच हक्काचं, लग्नाचं. लग्न केलंयस तू? होय, लग्न. हीच तर गंमत ती. मला आनंद झाला. साऱ्या गोष्टींचा उलगडा होत गेला. मी कुतूहलानं म्हटलं, वहिनी सुरेख असेल नाही? पाहास तर. कुठून मिळवलीस? तिठ्यावर.
असाच ट्रक जायचा तिठ्यावर थांबायला लागायचं. मोडकं खुज्ज झोपडं, तोच साऱ्या ड्रायव्हरांचा आसरा. म्हणजे परिस्थितीनं माणसासनी कसलं जिनं दिलेलं असतं बघ. मनाच्या विरुद्ध वागावं लागतं. पण तुझी वहिनी नेक वाटली. माझ्या नजरेला पहिल्यांदा पडली तवाच तिची करुण नजर मी वळखली. मी तिचं मन वळवलं. मनानं पवित्र असलेल्या तुझ्या वहिनीच्या गळ्यात मणी मंगळसूत्र बांधले. मला तरी कुणाचा आधार होता? दामू मला केवढा वाटला, आकाशापेक्षाही उंच. माझं मन त्याच्या हकीकतीनं गलबलल्याशिवाय राहिलं नाही. दामूच्या संसारातलं सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तो समाधानी होता. मनासारखं त्यानं मिळवलं होतं. मी वहिनीला पाहायला अधीर झालो. बोलत बोलत घरात पोचलो. कसं छान सारवलेलं टुमदार त्यांचं घरकुल होतं. लक्ष्मीचा वावर तिथं जरूर होता. तुळशीचं पावित्र्य संसाराला होतं. दामू मी बाहेरच्या सोप्यात गेलो. त्यानं पिशवीतलं ते पातळ काढलं. तो घाईनं आत गेला. केवढ्या उत्साहानं बोलला, आज कोण आलंय बघ. सोन्याचा दिवस उगवलाय. माझा हरवलेला मैत्र आलाय. हे पातळ त्यानंच पसंत केलंय. नेस नेस, लाजतेस काय? नेसून बाहेर ये पाया पडायला. त्याच्या बोलण्यावरून माझी जिज्ञासा शिगेला पोचली. वहिनीला केव्हा पाहीन असं झालं होतं. वेळ जाण्यासाठी भिंतीवर नजर गेली. साऱ्या देवाच्या तस्बिरी, विठ्ठल रुक्माई, समुद्र मंथन, त्यातून अल्ला अमृताचा कुंभ. अमृताच्या कुंभावर नजर स्थिर झाली. तेवढ्यात दामूच वहिनीला घेऊन बाहेर आला. लाजणाऱ्या वहिनीला दामू म्हणत होता, लाजतेस काय? परका आहे का कुणी? त्याचीच पसंती आहे बघ पातळाची. माझ्या मनातल्या पातळात मी लाजऱ्या वहिनीला पाहिली आणि विजाचे आसूड काळजावर बसायला लागले. माझ्या दुभंगलेल्या काळजात आवाज कोंडला, वैजू? होय, ती वैजूच होती. सुंदर, शालीन, करुण नजरेची. पळतोय. किती पळावं, दम लागलाय, शक्ती संपली. ही वळकटी फेकावी नुसतं ओझं दप्तर. वैजूनं काढलेली सरस्वती, तुकड्या तुकड्यांची. तेवढीच सोबत अंधार पसरलाय. हा माळ आणि वस्ती सारच वसान. कसं कुठं गेली माणसं? तुका आबा, जोशाचा नाना आणि वानर, सहार, दगड धोंडे, कवट्या. तुळजेचं मंदिर तेवढं या कवट्यांच्या सोबतीला एकटंच. भकास माळावर अंधार पांघरीत बसलेलं. तुळजा, तू तरी आत. हे काय? ही चूड कसली देवळात? तुळजेच्या माग कोण तू? जोशाच्या नानाचा पोरगा? खुळा? एकटाच कसा इथं? सारी माणसं कुठं घालवलीस? अवघी वस्ती कुठं बुडवलीस? तुका आबा, निदान तुझा बाप, नाना आणि हे काय? तुझ्या हातात चूड कसली? आता काय उरलंय? अरे बोल, निदान शेवटी तरी बोल. तुळजेच्या साक्षीनं हे काय घडवलंस? पुढे कुठं? माझ्या अंगावर, माझ्या रोखानं मी आधीच जळालोय. राख झालीये माझी. आणखी चूड कशाला लावतोस? लाव. या दप्तराला चूड लाव. सरस्वतीला चूड लाव. हे काय चाललंय कळेना मला. खुळा चूड घेऊन गंभीर होऊन पुढं सरकत होता. तो मला भिडणार तेवढ्यात माझ्या हातातल्या दप्तराचा तडाखा मारला. उंबरट्यातून जोरानं धाव घेतली. काळ्या अंधारात शिरत त्या वसान झालेल्या माळावर जीवाच्या आकांतानं ओरडलो, नाना. धन्यवाद. आज इथे
लेखक चंद्रकुमार नलगे यांच्या देवाची साक्ष या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.